नमस्कार, मी सुनील कांबळे. लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो आता जोमाने कामाला लागलेला आहे, मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि आश्वासनाचा भडीमार करतोय. अनेक आश्वासनं देतोय, मात्र आश्वासनाची पूर्तता झाली आहे का याचा रिॲलिटी चेक करण्यासाठी लातूर वार्ता थेट जे आहे ते रेणापूरच्या साठेनगरामध्ये पोहोचलेला आहे. आणि या साठेनगरमध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकता, हे पूर्णपणे घाणीचं साम्राज्य जे आहे ते या नगरामध्ये जे आहे ते पाहायला मिळतं. यामुळे जे आहे ते इथं राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या मात्र आरोग्याचा प्रश्न जे आहे तो निर्माण झालेला आहे. आणि या लोकांना लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असेल, या कुठल्याही मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मात्र मिळताना दिसत नाहीत. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारनं या इथल्या सत्तेवर असलेल्या लोकांनी नेमका काय विकास केलाय हे थेट आपण या जनतेकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय झालेलं आहे इथं? आतापर्यंत कोणी विकास केलाय का? गल्लीचा काहीच विकास झालेला नाही. नाल्या तशाच आहेत, सडका तशाच आहेत. आमच्या गल्लीला महिन्याला 15 दिवसाला पाणी येतंय. कसं राहायचं आम्ही? लेकराला संडास उलट्या व्हायला आता ह्या घाणीमुळे. लोक येत आहे, वोट द्या आम्हाला मतदान करा म्हणतात, मतदान घेतात जातात गपचूप. काय आहे ह्या गल्लीला? येऊन बघा म्हणा. जी खासच गरजच असणारे जी आहेत त्यांनी इथं यावं, गल्ली बघून जावावी, मगच आम्हाला मतदान द्या म्हणत यावं. आमच्या तर गल्लीतल्या बाया का खासच जी ज्याला खास मतदान इकडल्या गल्लीचं पाहिजे असेल त्यानं खासच येऊन बघून जावावं, नंतरच आमचं मतदान घ्यावं. काय झालं मावशी 5 वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये आमच्याकडे तर काय झालेलं नाही बघा, काहीच नाही. आमच्याकडे रस्ता आहे का असाच आहे. आता तुम्ही बघितला रस्ता आहे, नाल्या अशाच आहेत. कचरा काढा, स्वच्छता नाही आमच्याकडे. नाल्या काढा येत नाहीत, केर न्यायला येत नाहीत आमच्याकडे. असं म्हणजे मतदान मागाय तेवढे मतदानापुरतं येतात, पाया पडत येतात फक्त. आणि जेवढं मतदान दिलं की संपलं, झालं जिकडल्या तिकडं. मतदान झालं की कोणीच येत नाही. पाणी येतं का शुद्ध? पाणीच स्वच्छता नाही. 15 दिवसाला पाणी. 15 दिवसाला शुद्ध येते नाही, घाणच येऊ लागले पाणी. तुम्ही ह्याच्याकडे कोणाला बोललं नाही? नगरसेवक असते? नाही आतापर्यंत बोलाय ना म्हणाय ना, असं कुणी पुसायचं आले नाही तर कोणीच विचारलं नाही तुम्हाला? आतापर्यंत विचार आलंच नाही. आता ही तुम्हीच ही पहिलीच वेळेस ही न्यूज घेऊन आमच्याकडे आले. आमच्याकडे असं कुणीच आलेलं नाही. आता पहिलीच वेळेस जेव्हा निवडणूक असतात तेव्हाच ते लोक येतात. हा असं येतात, नुसतं सांगतात, बोलतात, जातात, एवढंच. बरं, काय समस्या आहेत इकडे? काय हीच गल्लीची हो काही असं रस्ते निर्मळ नाहीत, रस्ता चांगला नाही, नाल्या निर्मळ नाहीत. हे असे सर्द्या उलट्या तापी लेकरायला होत्यात. मग बघायला येत नाहीत, काय नाही. नाल्या काढा म्हणलं की 15 दिवस नाल्या काढायला येत नाहीत. नाल्या काढाय असले की त्यांना सांगायला येत नाहीत निर्मळ काढा म्हणून. पाणी सोडा म्हणलं की जास्त वेळ सोडत नाहीत. त्याच्यावर 1 घंटा पाणी आमच्या घरी. आता ज्याच्या घरी मोटर आहे त्याच्या घरी पाणी भरपूर भेटतंय, ज्याच्या घरी नाही तेवढा अर्धच. पुन्हा का खारं पाणी आम्ही सुताराच्या इकडून, नाहीतर का इथं बोर पाडलाय आता, त्या बोरचं पाणी खारं पाणी आणून आम्ही आंघोळ करतो. प्यायला आम्ही 15 दिवस पाणी तीच पितो, शिळ पाणी. आता 9 कोटी रुपये खर्च केले पाण्यासाठी, पाणी योजना, नळ योजना आणली आणि तुम्हाला शुद्ध पाणी मिळत नाही म्हणतात? नाही मिळत. मी दाऊ का पाणी आणून तुम्हाला? पाणी बघा आमचं कसलं आहे प्यायचं ती, नंतर तुम्ही पाण्यावर काय करायचे कारवाई ती करा. पाणी बघते तर बाबा तुमच्या इथलं पाणी असलं आहे का म्हणते. पाणी आमच्या इथले सोयरेधारे पेत नाहीत. बिस्लेरीचं पाणी आणायला लावतात आम्हाला. बिस्लेरीची बाटली आणता आम्ही, नंतर सोयऱ्याला पाणी देता. म्हणजे आणि मग हे आता ठीक आहे, सोयऱ्याला तुम्ही पाणी देता, पण तुम्ही रोज पिता आम्ही ती आजारी वगैरे पडत असाल. मग ती सांगाले आमच्या लेकराला सध्या आजार आहेत, संडास, उलटी, ताप, हात पाय, डोकं. आम्ही रोज 8 दिवसाला 15 दिवसाला दवाखाना करायचा का काम करून पोट भरायचं? सांगा बरं. इकडे कुणी सुद्धा दखल देत नाही ह्या मांगुड्यामध्ये. कुणीच येत नाही इकडे. आले तर तेवढ्या पुरतं येतात, आम्हाला मतदान करा, आमची आम्ही तुमची सोय करता, नळ देता, लाईट देता, फलानं करता म्हणते. पुन्हा मतदान झाल्यावर कोण येत? कोणी सुद्धा बघत नाही. मराला का वाचायला बघत नाहीत. कुणी बघत नाही. होय, आले होते का नाही नगराध्यक्ष, नगरसेवक कधी इकडे तुमच्या वार्डामध्ये फिरायला किंवा विचारले का कधी काय? येतात असं म्हणजे ही अशा समस्या काय नाही, या समस्याबद्दल काय आम्हाला विचारत नाही. त्यांनी जी होते आता इतके दिवस आमचे नगरसेवक, आम्ही त्यांच्याकडेच घेऊन जात होतो. कोण आहेत नगरसेवक इकडे? त्या जवळ होते, झाला आता त्यांचं संपलं. बरं, आता काय, आता निवडणुका सुरू आहेत, आता काही प्रचाराला आले होते का नाही इकडे? नाही, अजून काय प्रचार कधीच आले नाही का इकडे? आता पहिली वेळेस आले ती साहेबराव, अजून नाही. बरं, लाईटची काय व्यवस्था इथं?
लाईट नाही. रोड तर खराबच दिसत सगळं. रोड तर खराबच आहे, पर का ज्याला लाईटी आहेत त्याला लाईटी आहेत, ज्याला लाईटी नाही त्याने बसा चिमणी लावून दिवे लावून असं आहे. आकडे टाकले की लगेच येते तर काळा आकडे धरून नेता, पोलीस ठाण्यात घालता, केस करता, ही आहे. गोर गरीब करायचं काम किती, लाईटी घ्यायच्या किती, भरायचे किती लाईट बिल तर ती नवीन मीटर लावले तर एवढाले मोठाले बिल यायले कसे गोरगरिबांना लाईटी घ्यायच्या आणि कशा उजेडात राहायचं. इचू किड्याचं भेव आहे का नाही आमच्या लेकरायला आम्हाला. बघा तुम्ही आमच्या इथे येऊन लाईटी आहेत का नाही. बरं आता काय माहिती का, आता निवडणुका सुरू आहेत. कसा तुम्हाला नगराध्यक्ष हवाय, कसा नगर चालू आहे तर ज्याला मतदान पाहिजे त्यानं इथं येवावं, तुमच्या सगळ्या सोयी करता म्हणावं आणि आमच्याकडून मतदान घ्यावं. निवडणूक झाली की आमच्या सगळ्या सोयी कराव्या. आम्ही कुणावरच आशा देऊन बसणार ना. गेल्या वेळेस पण तुम्हाला दिले असेल ना आश्वासन दिले, आम्ही वाट बघितले, पण आमच्याकडे कुणी आलं नाही ना, आमची कुणी सोय केलं नाही. मी तर मतदान करणारच ना, जवळ माझी सोय होत नाही तवर. मी इतक्या गरिबीतून आलेली हा की भलतीच सांगा. असं मला एका वारीच विचार केला की असं वाटतंय कशाला तर धरून रडावं. काय झालं असं, काय ही गरिबी असली कोण बघायला, कोण आहे सांगा बर. येते मतदान घेते जाते, कोण येते नाही. काय म्हणजे काय तुम्हाला विचारायला हवं, या लोकांनी बोलायला हवं पण ते विचारत नाहीत. हा मग विचारतच नाहीत ना. मावशी तुमच्याकडे सडक झाली का, पाणी येतंय का, नाली काढतात का, केर न्यायला येतात का, कोणी येत नाही. केर महिना केर दारात राहते, आळ्या पडतात तरी केर न्यायला कुणी घंटा गाडी येत नाही. 8 दिवसाला महिन्याला 15ला घंटा गाडी येते. इकडे सफाई झाडायला कोणी सुद्धा नाही. काय जायचं मांगड्या मावड्यात म्हणते झाडायला. बरं का मग इकडे माणसं नाहीत का, जनावर ढोर राहते तिकडे. होय, काय कचऱ्याचा प्रश्न कसा आहे. झाडायला तो का आमच्याकडे झाड आहे सुद्धा बाया का, तिकडल्या जी येलम गल्ली ही ती जी चांगले लोक आहेत का त्यांच्याकडे झाड आहे बाया. आमच्याकडे इथं सडकेला कोणती बाई सुद्धा झाडा येत नाही ना. केर न्यायला बघा महिन्यातून ना 2 महिन्यातून एकदा केर न्यायला येतात बघा गाडीवर. हो ती बी महाग तर 5-6 महिने केर सुद्धा नव्हता न्यायला. आम्ही केर नेऊन टाकले तिकडे लांब, म्हणजे गावाच्या कडेला नदीच्या कडेला आम्ही केर नेऊन टाकले. केराला तर आलीच नाहीत बघा. बरं आता निवडणुका सुरू आहेत. आता कसा तुम्हाला नगराध्यक्ष हवाय, कसा इथला तुमचा नगरसेवक असं आमचे जेवढे काम आहे, स्वच्छता आमची सगळं काम करावं आणि त्याने आमच्याकडून मतदान घ्यावं. हा जो तुमचं काम कोणचं काय ना. हो हो ताई, काय अपेक्षा आहे. काय बघा, ही स्वच्छता राहावी, पाणी राहावं चांगलं, हीच असंच आम्हाला. नाहीतर मग काय मतदान देणार नाही, काय नाही. चांगलं नाही केल्यास कुणाला मतदान देऊन काय उपयोग. ती स्वतःसाठी मतदान घेतल्यावर कशाला त्यांना मतदान द्यायचंच नाही. मग एकूण जर पाहिलं तर या साठे नगरातल्या ज्या महिला आहेत त्या म्हणतात की या ठिकाणच्या भागामध्ये मूलभूत सोयीसुविधा आतापर्यंत झाल्या नाहीत. ज्या कोणी सोयीसुविधाचं आश्वासन देईल त्यांनाच आम्ही येत्या काळामध्ये मतदान करणार आहोत, अशीही त्या भूमिका मांडतायत. सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.